हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असं मस्त दुधीच्या मुठ्या म्हणजे दुधीचे मुटके करणार आहोत. छान खायला खूप भारी लागतात, खूपच छान लागतात. हेल्दी ब्रेकफास्टसाठी हा खूपच छान पर्याय आहे. तुम्ही नक्की हे बनवा आणि तुम्ही हे बनवून आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून तुम्ही खाऊ शकता. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, हे 1.5 वाटी म्हणजे ही जी वाटी आहे ना, ती वाटी मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी मक्याचं पीठ. ती वाटी आपण जी भाकरी करतो ना, मग कॉर्नफ्लोअर नाही घ्यायचा. मक्याचं पीठ आपण भाकरी करतो ना, ते भाकरीचं मक्याचं पीठ घेतलेलं आहे. आणि 1/4 म्हणजे पाव वाटी मी हे बेसन घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर हे पीठ मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारी नाही तर बाजरीचं पण घेऊ शकता, किंवा अर्धा रवा आणि अर्धा चण्याचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला आवडत असेल ना, तर ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तुम्ही गव्हाचं पीठ पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आता हे तिन्ही पीठं घेतली आहे, आपण मिक्स करून घेऊया. रव्याच्या ऐवजी तर नुसतं तुम्ही ज्वारी बाजरीच्या पिठामध्ये पण हा दुधीच्या मुठ्या तुम्ही करू शकता. पण सगळ्यांकडे ज्वारी बाजरीचं पीठ नसतं, मक्याचं पीठ नसतं, आणि रवा सगळ्यांकडे असतो ना, म्हणून मी रवा वापरलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करायचे आहेत. तर सर्वात आधी ना आपण एक मीठ ॲड करायचं आहे. हळद पावडर ॲड केली आहे. लाल मिरची पावडर ॲड केली आहे. तुम्हाला लाल मिरची पावडर ॲड करायची नसेल ना, तर काय करा, हिरवी मिरची आहे त्याची पेस्ट घ्या. किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट घ्या. धना जिरा पावडर ॲड केलेली आहे. गरम मसाला पण ॲड करायचा आहे. आपल्याला तीळ ॲड करायची आहे. कसुरी मेथी आपण ॲड करूया. कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे. हा दुधी आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आपण ही साल आहे ती काढायची आहे. तर मी साल काढून घेते आहे. आता मी हा जो दुधी साल काढून घेतलेला ते आपल्याला किसायचं आहे. आणि जे आतला बिया आहेत ना, बियाचा भाग तो नाही घ्यायचा आहे. फक्त जो वरचा भाग आहे ना, आपल्याला तोच घ्यायचा आहे. आणि हा बियाचा भाग फेकून द्यायची गरज नाही आहे. तुम्ही डाळीमध्ये वापरू शकता, किंवा सूप करताना, दुधीचा सूप वगैरे करताना पण हा बियाचा भाग वापरू शकता. हे बघा, सर्व मी दुधी वरचा किसून घेतलेला आहे. जर तुमचा दुधी कोवळा असेल ना, तर तुम्ही पूर्ण दुधी किसून घेऊ शकता. आता हे सगळं आपण मिक्स करूया. ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे. दुधीचं जेवढं पाणी निघेल ना, त्या पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि गरज लागली ना, तर आपल्याला थोडंसं यातमध्ये दही ॲड करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं का दुधीच्या पाण्याने हे बाइंड होत नाही आहे, मिळून येत नाही आहे, तर ह्याच्यामध्ये ना थोडंसं दही ॲड करा. मुठी आपण कशा आहे आपण बनवतो अशा या पद्धतीने तसं बांधलं जाणार आहे. हे मी थोडंसं दही घेतलेलं आहे, ते मी आधी थोडंसं ॲड करते आहे. म्हणजे 2 चमचे. ह्याच्यामध्ये तुम्ही आलं लसूणची पेस्ट पण ॲड करू शकता. अजून 1 चमचा दही लागेल. छान असं मिक्स झालेलं आहे. आता मी ही जाळी घेतली आहे, चाळणी, त्याच्यावरती मी तेल लावलेलं आहे. तेलाने ग्रीस केली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठी साईजचे करू शकता, पण असं छोट्या छोट्या केल्या ना तर काय होतं, पटकन शिजतात, जास्त वेळ लागत नाही, आणि बाईट्स म्हणून खायला पण खूप छान लागतात. हे शिजल्यावर ना छोटे छोटे असे बाईट्स करायचे, मग खायला जाम भारी लागतात. हे बघा, सगळे मुठीये बनवून झालेले आहेत. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी इथे स्टीमर ठेवलं आहे गरम करत, त्याच्यावर ठेवूया. आणि झाकण ठेवून छान असं 15 ते 20 मिनिटंभर आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, व्यवस्थित स्टीम करून घ्यायची आहेत. 20 मिनिटं झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. हे बघा, आपले मुठीये छान असे शिजले आहेत. हे बघा, आपली सुरी छान अशी क्लीन झाली आहे.
आता हे थंड झाल्यावर आपण कट करूया. गरम गरम असताना कट केलं ना तर व्यवस्थित कट होणार नाही. एकदम थंड झालं ना मुठी की मग आपण ह्याला कट करूया. तर फ्रेंड्स हे बघा, आपण जे मुटके केले ना ते छान असे शिजले गेलेले आहेत. हे बघा छान असे शिजले गेलेले आहेत. तुम्ही हे ना स्टोर पण करून ठेवू शकता. कोणता पण स्टीलचा डबा, एअरटाईट डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये हे ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. छान 8 ते 10 दिवस टिकतात. तुम्हाला कधी पण खायची इच्छा झाली तर फ्रीजमधून बाहेर काढा. रूम टेम्परेचरवर आलं की कट करून तुम्ही फोडणी देऊ शकता किंवा तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय पण करून खाऊ शकता. तर हे बघा, हे मी 2 कट केले आहेत. हे बाकीचे आपण कट करूया. हे मी बाजूला काढून ठेवते. तुम्हाला जर तळलेलं खायचं नसेल ना तर हे नुसतं पण खाऊ शकता. हे नुसतं पण खूप भारी लागतं. आता आपण गॅसकडे जाऊया. ह्याच्यामध्ये मी हा अर्धा चमचा तेल घेतलेला आहे. खूपच कमी तेलामध्ये हा बनणारा हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मोहरी ॲड केलेली आहेत, मस्टर्ड सीड्स, तीळ ॲड करायची आहेत. मी गॅस बंद करते आहे आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे. छान असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. दोन मिनटं छान असं ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर ह्याच्यावरती तुम्ही ॲड करू शकता. सध्या माझ्याकडे कोथिंबीर संपलेली आहे. जेवढी होती तेवढी मी ह्याच्यात ॲड केली, पण ह्याच्यावरती कोथिंबीर ॲड करा, खूपच भारी लागतं. आता मी गॅस बंद करते आहे आणि आता आपण प्लेटिंग करूया. वरतून हे फ्रेश कोकोनट नारळाचं किस तुम्ही ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, मस्त गरमागरम असा आपला दुधीचा मुठिया तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. कमी तेलामध्ये असं हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही असे मुटके बनवून ठेवले ना फ्रीजमध्ये, हे बघा, हे मी बाजूला काढून ठेवले आहेत. तर तुम्ही कधी पण तुम्हाला खायची इच्छा झाली तर तुम्ही हे काढून असं शॅलो फ्राय किंवा असं डीप फ्राय पण करू शकता. पण असं शॅलो फ्राय केले तर हेल्दी नाश्ता तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत जर तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करते ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.